विधान परिषदेच्या जागेवरनं महायुतीमध्ये अजूनही पेच कायम असल्याचं चित्र आहे। मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघावर आता भाजपनंही दावा सांगितलाय। कोकण पदवीधरमधनं निरंजन डावखरे यांना भाजपकडनं उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे, तर राष्ट्रवादीकडनं शिवाजी नलावडे यांचं नाव शिक्षक मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेलं असलं तरी या जागेवरही भाजपचा दावा आहे। अधिक माहिती देण्यासाठी सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुशांत, या जागांवरनं महायुतीतला पेच नेमका वाढलाय तरी कसा? ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर विधान परिषदेसाठी 4 जागांसाठी आता निवडणूक होणार आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं असेल तर महायुतीकडून एकीकडे राष्ट्रवादीकडून नाव जाहीर करण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे अर्थात शिवसेनेकडून काही उमेदवार जे आहेत ते इच्छुक आहेत। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर या तिन्ही मतदारसंघावर जो आहे तो आता भाजपनं दावा केलेला आहे। कोकण पदवीधर मधून निरंजन डावखरे यांनाच पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते अशी आपल्याला माहिती मिळते। तर आपण जर बघितलं असेल तर मुंबई शिक्षक मतदारसंघाकडून राष्ट्रवादीकडून शिवाजी नलावडे यांचं नाव जाहीर झालं, मात्र असं असलं तरी या जागेवर देखील भाजपनं दावा केला आणि भाजपकडून अनिल बोरनारे आणि शिवनाथ दराडे हे इच्छुक आहेत। तर दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर नाशिक शिक्षक मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेला सोडण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे। त्यामुळे हा जो पेच आहे तो कायम आहे आणि यावर निर्णय होऊ शकतं। लवकरच महायुतीचे प्रमुख नेते जे आहेत ते एकत्र बसतील आणि आपले उमेदवार जाहीर करतील। त्यामुळे आता कोणता मतदारसंघ कोणाला सुटतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानदा, सुशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।